जय जिजाऊ जय शिवराय। आज आपल्याकडे बहुजन विकास आघाडीचे अगदी निष्ठावंत असे कार्यकर्ते आहेत। राऊत साहेब गेल्या 30-35 वर्षापासून वसई विरारमध्ये बहुजन विकास आघाडीची सत्ता होती। मग आज बहुजन विकास आघाडीला खड्ड्यासाठी मोर्चा काढावा लागतो, तुमचं काय मत आहे याच्यावर? बघा, आता नगरपालिकेवर जी बॉडी आहे ती शासकीय सर्व अधिकारी आहेत आणि आमची बहुजनची बॉडी नाही। नगरपालिका बरखास्त आहे कोविडच्या नंतर। खऱ्या अर्थाने कोविड तर बरा झाला, पण खऱ्या अर्थाने वसई विरारला लागलेली कोविडची ही कीड आहे। जे बाहेरून आलेले अधिकारी आहेत त्यांच्या कुठल्याही रस्त्याची कशाची घेणं देणं नाही, फक्त त्यांना नागरिकांची जी काही घरपट्टी येते त्याच्यातनं स्वतःची कशी पोटं भरायची। आता तुम्हाला मी सांगतो, आता आमचे कार्यकर्ते आहेत ते म्हणाले आता संतोष भवनला एक टेम्पो पलटी झाला। तुम्ही टेम्पो पलटीचं बोलताय, त्या दिवशी आमच्या कारगिल नगर मधून डिलिव्हरीसाठी बाई जात होती, तिला एवढ्या वेदना झाल्या, आम्हाला असं वाटलं की या खड्ड्यामध्ये आपटून आता ती आमची जी काय महिला होती तिची डिलिव्हरी होईल। कोणाचे हात तुटतात, कोणाचे पाय तुटतात आणि आज खऱ्या अर्थाने ही नगरपालिका तुटणार आहे। आणि आमचे तुम्ही बघताय ते सर्व आहेत, प्रशांत राऊत सर, तुम्ही त्यांची बाईट घ्या, ते आमचे सभापती होते, ते आलेच बघा समोर, त्यांची बाईट घ्या तुम्ही। खड्डे होणारच आणि खड्डे जर नाही झाले तर आपण ह्यांच्यावर खड्डे करू। आज मला काय म्हणायचं, आता महानगरपालिकेचे इलेक्शन आहे त्या पार्श्वभूमीवर धडक मोर्चा झाला, 5 वर्ष मोर्चा नेला नाही आपण। अहो, इलेक्शन सोडून द्यावं, आमच्या सामान्य नागरिकांना रस्त्यावर चालायला चांगला रस्ता, घरी गेल्यावर पाणी आणि रात्री काळोख न होता लाईट, ज्याच्यामुळे शिक्षणाचं मुलांचं नुकसान होत आहे। या मूलभूत गरजा आहेत। सामान्य माणसाला रस्त्यात चालताना नीट खड्डा हवाय, घरी गेल्यावर लाईट हवी, आंघोळ करायला पाणी हवं, बाकी सामान्य माणसाला काय नको। आम्ही सामान्य माणसांसाठी बहुजन विकास आघाडी आज त्यांच्या हितासाठी रस्त्यावर